जय भवानी प्रचार गीताबाबत ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज फेटाळला। प्रचार गीतातील धार्मिक शब्दांच्या आक्षेपावर फेरविचार करण्यासाठी दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याची माहिती। निवडणूक संपताच राणा दाम्पत्याची पुन्हा कोर्टवारी सुरू। हनुमान चालीसा पठण प्रकरणी 9 मे रोजी राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश। एप्रिल 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर राणा दाम्पत्यानं केलं होतं हनुमान चालीसा पठण। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोल्हापुरात सभा। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। कोल्हापूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। आज होणारी सभा जोरदार होणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। पुण्यातल्या 4 मतदारसंघांसाठी 29 एप्रिलला मोदींची सभा। अमित ठाकरे सभेला उपस्थित राहणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। लातूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी घेणार सभा। पुण्यामध्ये 3 मे रोजी राहुल गांधींची सभा। पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। सभेला महाविकास आघाडीचे इतर महत्त्वाचे मोठे नेतेही उपस्थित राहणार। रत्नागिरीमध्ये उद्या उद्धव ठाकरेंची सभा। ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे उद्या रत्नागिरीत। 29 तारखेला संध्याकाळी पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा। त्यामुळे महाविकास आघाडीची याच दिवशी होणारी सभा पुढे ढकलली। आता महाविकास आघाडीची सभा 30 एप्रिलला होणार। आज महायुती उर्वरित सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार। ठाणे, नाशिक दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 51 उमेदवारांचे 78 अर्ज दाखल। त्यापैकी 44 जणांचे अर्ज वैध तर 7 जणांचे अर्ज अवैध ठरले। चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, इम्तियाज जलील यांचे उमेदवारी अर्ज ठरले वैध। बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक छाननी प्रक्रिया पार पडली। ही प्रक्रिया पार पडल्यानंतर 55 उमेदवार वैध तर 19 उमेदवार बाद ठरले। भाजपच्या पंकजा मुंडे, शरद पवार गटातले बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांचे उमेदवारी अर्ज ठरले वैध। शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता। चौकशीअंती निवडणूक आयोगानं अमोल कोल्हेंचा अर्ज वैध ठरवलेला आहे। नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेंनी घेतलाय उमेदवारीचा अर्ज। महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना गोडसेंनी घेतलाय अर्ज। शांतिगिरी महाराजांचा नाशिक मतदारसंघातनं अपक्ष अर्ज दाखल। 29 एप्रिलला शक्ती प्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार। शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटींची। 30 एप्रिलला वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार। वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात। दक्षिण मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदी मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेष पसरवतायत। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची पंतप्रधान मोदींवर टीका। धाराशिवमध्ये एमआयएम पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर। शहराध्यक्ष अजहर सय्यद यांचा गोलाभाई यांच्यावर आरोप। पक्षात सक्रिय नसलेल्यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज। मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान यांची नाराजी। खान यांचा काँग्रेसच्या प्रचारकपदाचा राजीनामा। राज्यात काँग्रेसनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही। मुस्लिमांची मतं हवीत तर मुस्लिम उमेदवार का नको, नसीम खान यांचा सवाल। जितेंद्र आव्हाड यांनी अबू आझमींची घेतली भेट। जितेंद्र आव्हाडांनी घेतलेली भेट कोणत्याही राजकीय विषयाची नव्हती, अबू आझमींची प्रतिक्रिया।
या निवडणूक साहित्याचा आणि सध्याच्या निवडणूक प्रक्रियेचा संबंध नसल्याचं निवडणूक अधिकारी शिंगरे यांचं स्पष्टीकरण. शिंगरे यांच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरची आपली पोस्ट केली डिलीट. काँग्रेस सरकारच्या 70 वर्षांच्या अनास्थेमुळे पाण्याचा प्रश्न प्रलंबित, उपाय शोधण्यात काँग्रेस सरकार अपयशी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा काँग्रेसवर निशाणा, तर गरिबीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं केवळ राजकारण केल्याचाही केला आरोप. प्रणिती शिंदेंकडून देवेंद्र फडणवीस यांचा फसवणीस असा उल्लेख. एक दिवस अधिवेशन घेऊन नाटक केलं. मी खासदार झाल्यावर मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणार, प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका. ईव्हीएम बाबत काहीही गडबड होऊ शकते अशी लोकांच्या मनात भीती, त्यामुळे मतदान सुरळीत होण्यासाठी पोलिसांसह 2000 तरुणांना बूथ यंत्रणा सांभाळण्यासाठी ठेवणार, करण पवार यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचा वचननामा म्हणजे राहुल गांधींचा माफीनामा, तर शिवसैनिकांसाठी हा अपचननामा. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांची उबाठा गटावर जोरदार टीका. आमदार भास्कर जाधव यांचं आमदार रमेश कदम यांना आवाहन. गुहागरमध्ये सगळं ठीक आहे, मी चिपळूणमध्ये उभा राहणार, तुम्ही माझा प्रचार करा. भास्कर जाधवांचं विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची जागा लढण्याबाबत मोठं विधान. निवडणुकीनंतर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळेल, भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर भास्कर जाधव भविष्य सांगतायत, त्यामुळे त्यांनी आपलं नाव बदलून जोशी करावं, रामदास कदमांची टीका. आमच्या पैशांनी निवडणूक लढवली तेव्हा पापाचा पैसा दिसला नाही का, रामदास कदमांचा अनंत गीतेंना सवाल. तर बेईमान अनंत गीतेंचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, कदमांचा इशारा. हेमंत गोडसेंनी तुळजापुरात घेतलं भवानी मातेचं दर्शन. नाशिक लोकसभेसाठी घेतलेला उमेदवारी अर्ज देवीच्या चरणावर ठेवत केली प्रार्थना. आजपासून कोकणात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधल्या काही भागात तापमान वाढणार, पारा 40 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. गेल्या 5 वर्षात महामुंबईत मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ, मात्र महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचं समोर. मतांचा टक्का वाढणार का, याकडे लक्ष. मुंबईतल्या कांदिवली बोरिवली परिसरात 2 मे रोजी रात्री 10 ते 3 मे रोजी रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार. तब्बल 52,000 बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई. 8 ते 22 एप्रिल या कालावधीत पोलिसांनी राबवली मोहीम. भाडं नाकारणं, विना गणवेश आणि जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई. पावसाळ्यात प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी वंदे भारत, तेजस एक्सप्रेस आणि मडगाव एक्सप्रेसची तिकीटं काढता येणार. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्यांचं नियोजन. प्रवाशांना 10 जून नंतरची या गाड्यांची तिकीटं काढता येत नव्हती. उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई आणि मतदानासाठी परराज्यात जाणाऱ्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी, त्यामुळे तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांचे हाल. इंदूरहून अकोल्याकडे जाणारी खासगी बस दरीत कोसळली. अपघातात 28 जण जखमी. जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्गावरची घटना. छत्रपती संभाजीनगरमधल्या मलकापूर अर्बन बँकेत आणखी एक घोटाळा उघडकीस. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्र बँकेत जमा करत 9 कोटींचं कर्ज उचलल्याची तक्रार. 2 आरोपींना अटक. गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून मंजुरी. राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये मात्र यामुळे संताप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.